Yes, very good morning, friends. In the last lecture, we started a new topic called as depreciation. Okay, depreciation is the reduction in the value of fixed assets due to its wear and tear. Depreciate means to decrease the value of asset. Here we depreciate or we reduce the value of fixed assets. Examples of fixed assets are plant and machinery, computer, furniture, trucks, etc. Okay, over the period of time, fixed assets lost their value, okay, due to their use in factory or office or business place. Okay, so we depreciate the value of fixed asset. That means depreciation is the reduction in the value of fixed asset due to its wear and tear. आपण काय करतो, फिक्स असेटचं व्हॅल्यू कमी करतो. आता मी एक्सप्लेन करताना तुम्हाला असं सांगितलं की फिक्स्ड असेट्स यूज केल्यानंतर डेप्रिशिएट होतात किंवा त्यांचं व्हॅल्यू रिड्यूस होत आहे. सर मग आता समजा एक ॲसेट मी घेतलेलं आहे, प्लांट अँड मशिनरी किंवा फर्निचर मी घेतलेलं आहे सर, बट यूज करत नाहीये सर. मग त्याचं व्हॅल्यू तुम्ही कमी करणार का? थोडंसं डोकं लावून तुम्ही मला सांगायचंय. एक्झाम्पल तुम्ही आठवण करा. समजा तुम्ही बाईक घेतलात. ओके. तुम्ही बाईक घेतलात, यूज केला नाहीत बरं का. 1 मंथ झालंय बाईक घेऊन, यूज केला नाहीत. त्याचं व्हॅल्यू तेवढंच राहणार आहे का कमी होणार आहे? ओके. प्लीज टेल मी. द व्हॅल्यू विल गेट रिड्यूस्ड ऑर इट विल बी इंटॅक्ट? व्हॅल्यू रिड्यूस होणार आहे. व्हॅल्यू काय होणार आहे? रिड्यूस होणार आहे. तुम्ही यूज केला नाही तरी व्हॅल्यू कमी होत आहे. ओके. म्हणजे डेप्रिशिएशनचं असं नाहीये की यूज व्हायलाच पाहिजे. ओके. मी सांगताना नॉर्मली यूज होत आहे म्हणून मी तसं सांगितलं. बट फिक्स्ड असेट जरी यूज केला नाही तरी डेप्रिशिएट होतात. ओके. प्लीज रिमेंबर दॅट. Then depreciation is charged on fixed assets. At the end of the year, balance of depreciation account is transferred to profit and loss account. Okay, we started with problem number 1. Method number 1, fixed installment method or original cost method or straight line method. Okay, so problem number 1 on original cost method or fixed installment method or straight line method. आपण सोल्युशन स्टार्ट केलं होतं, बट हे वर्किंग आहे फक्त. ओके, आपण जे केलेलं ते वर्किंग आहे. मी एक्सप्लेन करतो. आधी आपण लिहायचं मेथड कुठला आहे ते. ओके, आता फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड होतं. तुम्ही याला ओरिजिनल कॉस्ट मेथड पण म्हणू शकता और स्ट्रेट लाईन मेथड, SLM. ओके, SLM असं वर्ड फार यूज करतात बरं का सगळीकडे. SLM मीन्स स्ट्रेट लाईन मेथड. अदरवाईज तुम्ही म्हणणार सर SLM काय असतं? SLM वर्ड फार यूज करतात बुकमध्ये और भरपूर जण बोलताना फर्स्ट मेथडला SLMच म्हणतात. मग असं होऊ नये सर शिकवले नाही असं म्हणणार तुम्ही. स्ट्रेट लाईन मेथडच आहे ते. फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड और ओरिजिनल कॉस्ट मेथड. सेकंड लाईनचं रेट ऑफ डेप्रिसिएशन. ओके, क्वेश्चन मध्ये दिलेलं असते अँड देन इयर एंड कधी आहे हे नेहमी 31 मार्च असणार आहे. बिकॉज आधी होतं तुम्हाला की कधीही इयर एंड तुम्ही करू शकता, दिवाळीनंतर, डिसेंबरला असं वगैरे. आता तुमच्याकडे ऑप्शन नाहीये. 31 मार्चलाच तुम्हाला इयर एंड असते. ओके, तरी काही क्वेश्चन मध्ये डिसेंबर वगैरे जर म्हणले ना, टेन्शन घ्यायचं नाही. ओके, तिथं 31 डिसेंबर लिहायचं. ओके, बट शक्यतो तसं होत नाही. ओके, सगळे क्वेश्चन्स मी बघितलेले आहेत. 31 मार्चच मी घेतलेलं आहे. ओके, आणि इथं पण 31 मार्चच घ्यायचं वर्किंगच्या टेबलमध्ये. येस. मी क्वेश्चन आठवण करून देतो. ओके,
अदरवाईज असं होईल तुम्हाला क्वेश्चनच माहित नाही, सोल्युशन स्टार्ट केलं आपण. लक्ष्मी कंपनी लिमिटेड होते. त्यांनी परचेस केले होते मशिनरी फॉर 1 लाख ऑन 1/4/2015. त्यांचं डेप्रिशिएशन रेट मेथड दिलेले होते आणि 31 मार्चला क्लोज करतात. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर मशिनरी अकाउंट अँड डेप्रिसिएशन अकाउंट. ओके, मग आपण एक वर्किंग केलं. कसं केलो? फर्स्ट कॉलम त्याचं काय नाव दिलं नाहीये, बट मी इयर लिहितो तिथं. ओके. देन मशिनरीसाठी एक कॉलम, कारण एकच मशिनरी घेतलो. अँड लास्ट कॉलम ऍक्च्युली असते टोटल डेप्रिसिएशन ऑन 31 मार्च. येस. मग 1 एप्रिल 2015 मी मशिनरी परचेस केलेली. मी म्हणजे लक्ष्मी कंपनी लिमिटेड. 2015-16 इयर आहे. 1 लाखचं मशिनरी मी परचेस केलं. त्याच्यावर डेप्रिसिएशन कधी येणार आता? इयर एंडला येत असते. 31 मार्चला. ओके. 31 मार्च 2016ला 20% ऑफ ओरिजिनल कॉस्ट, बिकॉज ओरिजिनल कॉस्ट मेथड आहे. ओरिजिनल कॉस्ट इज 1 लाख. 1 लाखचे 20% 20,000. डेप्रिशिएट मीन्स टू डिक्रीज द व्हॅल्यू ऑफ असेट. हे काय करायचं? लेस करायचं. ओके. 80,000 आलंय. आणि इथं काय करायचं? लास्ट कॉलमला 31 मार्चचं जे पण डेप्रिसिएशन असतं त्या इयरचं, ओन्ली 31 मार्च, ह्याला फार इम्पॉर्टन्स आहे. 31 मार्चचं जे पण आहे ते इथं घ्यायचं टोटल. ओके. आता इथं तर एकच ॲसेट आहे, त्यामुळे तुम्हाला टेन्शन थोडंसं कमी होतं. सर मग नंतर 2-3 ॲसेट असतात का? येस. 2-3 ॲसेट्स असू शकतात. ओके. पुढं क्वेश्चन्स आहेत, तुम्हाला कळून जातील. देन आलं 1 एप्रिल 2016, तेव्हा 80,000 व्हॅल्यू आहे मशिनरीचं. देन 31 मार्च 2017 ला परत डेप्रिसिएशन 20% ऑन ओरिजिनल कॉस्ट. ओरिजिनल कॉस्ट इज 1 lakh. सो 20% ऑफ 1 lakh इज 20,000. इथं चुकायचं नाही. ओरिजिनल कॉस्टवर घ्यायचं. 31 मार्चला डेप्रिसिएशन टोटल 20,000 आणि हे लेस केलं. डेप्रिशिएट मीन्स टू डिक्रीज द व्हॅल्यू ऑफ ॲसेट. मग काय केलं? लेस. 80,000 मायनस 20,000 60,000. मग परत 17-18चं पण सिमिलरली तुम्ही करून डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट केला होता. आय होप तुम्हाला इथंपर्यंत समजलेलं आहे. हॅव यू अंडरस्टूड टिल हिअर? येस. आता आपण ऍक्च्युअल सोल्युशन करू शकतो, ते म्हणजे मशिनरी अकाउंट अँड डेप्रिशिएशन अकाउंट. ओके. आय होप यू आर रेडी. येस. तुम्ही टायटल लिहू शकता इन द बुक्स ऑफ लक्ष्मी कंपनी. आय थिंक लक्ष्मी कंपनी. येस, जे नाव आहे ते बघून द्या व्यवस्थित. लक्ष्मी कंपनी लिमिटेड असायला पाहिजे होतं ऍक्च्युली, बट इट्स ओके. फर्स्ट वन इज मशिनरी अकाउंट. आपण एक एक करायचं का हो, गडबड न करता? आपण गडबड न करता काय करू, एक एक अकाउंट प्रिपेअर करू. चालेल का? हा, लेजरचे कॉलम आठवण आहेत का? लेजरचे कॉलम आठवण आहेत का हो? डेट, पर्टिक्युलर्स, JF रुपीज, अमाऊंट रुपीज लिहिलं तरी चालेल. डेट, पर्टिक्युलर्स, JF रुपीज. येस. सर किती पेज करायचं तुम्हाला? आय थिंक हाफ पेज लागेल और टू थर्ड ऑफ द पेज. ओके.
2/3 ऑफ द पेज सर मिनिमम लागेल तुम्हाला. थोडं व्यवस्थित लिहायचंय. रुलिंग करा. 2/3 ऑफ द पेज, 20 लाईन्स वगैरे. असं का विचारताय ऐश्वर्या तुम्ही? नेटवर्क इश्यू वगैरे काही नाहीये. ओके, माझ्याकडं तर येस, एनीवन फेसिंग नेटवर्क इश्यूज? एक जण येस म्हणते, बाकी सगळे नो म्हणताय. काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे. ओके. म्हणून की तुम्ही एकदा लिव्ह होऊन जॉईन व्हा परत, काही इश्यू नाहीये. ओके. तुम्ही एक मीटिंग लिव्ह करा, हे परत एकदा जॉईन व्हा. येस. रुलिंग केलात का हो? हॅव यू कम्प्लिटेड रुलिंग? येस. हे स्केल यूज करून करायचा. माझ्यासारखं डायरेक्टली करू नका. येस. सो कॅन वी स्टार्ट? सर मग ते डेप्रिशिएशन अकाउंट करायचं नाहीये का? करून राहू आपण. गडबड नाहीये. आपण एक अकाउंट करू शकता. येस. प्लीज कॉन्सन्ट्रेट. प्लीज कॉन्सन्ट्रेट. हे वर्किंग बघून आपल्याला काय करायचंय? एंट्रीज यायला पाहिजे. ओके. वर्किंग बघू ना, थोडंसं अवघड वाटेल सुरुवातीला, नंतर फार सोपं वाटतंय. बिकॉज क्वेश्चन परत रीड करत बसलात तुम्ही, तर प्रॉब्लेम येणार आहे. ओके. वेळ जाणार आहे, बाकी काय नाही. ओके. सो बघा, 1 एप्रिल 2015 ला पण क्वेश्चन पण डोक्यात पाहिजे, म्हणजे रीड केलेला आहे आपण ऑलरेडी क्वेश्चन. क्वेश्चन रीड करून आपण वर्किंग केलेलं आहे, त्याच्या बेसिसवर आपण एंट्रीज करतोय. 1 एप्रिल 2015 ला 1,00,000चं मशिनरी आपण परचेस केलेलं आहे. ओके. मशिनरी रिअल अकाउंट आहे. ओके. मशिनरी परचेस केल्यानंतर मशिनरी बिझनेसमध्ये येणार. ओके. और ॲसेट, मशिनरी हे ॲसेट आहे. ॲसेट बिझनेसमध्ये येणार. मशिनरी कम्स इंटू द बिझनेस अँड वी डेबिट व्हॉट कम्स इंटू द बिझनेस. सो मशिनरी अकाउंटला डेबिट करतो. आणि कसं पेमेंट केलेत सांगितलेत का हो त्यांनी? नाही. बट नॉर्मली 1,00,000 हे मोठा अमाउंट आहे, चेक देतात. ओके. सो कॅश अकाउंट यूज न करता मी बँक अकाउंट यूज करतो. जर पेमेंट चेक देऊन केलेलं आहे, म्हणजे बँक बॅलन्स काय होणार? बँक बॅलन्स विल गेट रिड्यूस्ड और बँक बॅलन्स विल गेट डिक्रीज्ड. बँक बॅलन्स विल डिक्रीज और बँक बॅलन्स विल गेट रिड्यूस्ड. बँक बॅलन्स कमी झाला तर आपण काय करतो? बँक अकाउंटला क्रेडिट. सो एंट्री विल बी मशिनरी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. मशिनरी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. हे एंट्री समजलंय का मला सांगायचंय? मशिनरी टू बँक. लिहायचं नाहीये ते. प्लीज डू नॉट राईट. बट हॅव यू अंडरस्टूड दिस एंट्री? मशिनरी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. येस. सर हे तर आम्हाला येत आहे ना सर, हे काय नवीन आहे? मग लेजर मध्ये लिहायचंय तुम्हाला. जस्ट अ मिनिट रितिका, मी रिपीट करतो नंतर. मशिनरीच्या डेबिटला, ओके, मशिनरीच्या डेबिटला डेट लिहितो मी 1 एप्रिल 2015 टू टू काय लिहितो आपण? टू बँक 1,00,000. आठवतंय का हो? जर्नल प्लस लेजरचं रिव्हिजन झालेलं आहे. ओके. हा, ज्यांनी अजिबात रिवाइज केलेले नाहीत त्यांना थोडं अवघड वाटणार आहे, जर्नल और लेजर. ज्यांनी एकदा पण रिवाइज केलेले नाहीयेत, टेस्ट दिलेले नाहीयेत, त्यांना थोडंसं टफ वाटणार आहे. तुम्ही आता लिहून घ्यायचंय, मी परत एकदा एक्सप्लेन करणार आहे तुम्ही लिहिल्यानंतर. बिकॉज ह्याच्याशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही.
येस, प्लीज कॉन्सन्ट्रेट अगेन. आपण मशिनरी परचेस केलेली. आय होप एव्हरीवन नोज मशिनरी इज रिअल अकाउंट. ओके, मशिनरी हे रिअल अकाउंट आहे, ऍसेट आहे ते. ओके, पर्सनल अकाउंट मध्ये जात नाही, कारण ते इंडिव्हिज्युअल फर्म्स कंपनीमध्ये एक्सेट्रा मध्ये येत नाही. ओके, नॉमिनल मध्ये जात नाही कारण खर्च नाहीये, एक्सपेन्स नाहीये ते. ओके, मशिनरी 1 लाखचं घेणं हे एक्सपेन्स नाही, म्हणजे या वर्षीचं करंट इयरचं खर्च म्हणू शकत नाही डायरेक्टली. ओके, दॅट इज अ रिअल अकाउंट. वस्तू, थिंग्स, प्रॉपर्टीला आपण रिअल अकाउंट मध्ये घेतो. प्लांट आणि मशिनरी, आय होप सगळ्यांनी लिहून घेतलेलं आहे, लिस्टमध्ये आहे तुमच्या मशिनरी रिअल अकाउंटच्या. मशिनरी परचेस केल्यानंतर बिझनेसमध्ये मशिनरी येणार. मशिनरी कम्स इन टू द बिझनेस अँड वी डेबिट व्हॉट कम्स इन टू द बिझनेस. आय होप एव्हरीवन नोज रिअल अकाउंट रूल. डेबिट व्हॉट कम्स इन अँड क्रेडिट व्हॉट गोज आउट. सो मशिनरी अकाउंटच्या डेबिटला आहे बघा, मशिनरी अकाउंटच्या डेबिटलाच आहे मी. ओके, सर मग टू काय लिहायचं? टू पेमेंट जसं केलेलं आहे बघा, टू कॅश और टू बँक येणार. कॅश इफ म्हणजे कॅश दिलं तर टू कॅश, कॅश बिझनेस मधून जात आहे, कॅश गोज आउट, कॅश रिअल अकाउंट आहे. बट मोठा अमाउंट असल्यामुळे मी काय अज्युम केलेलं आहे, बँक अज्युम केलेलं आहे. ओके, काही जण कॅश ऑब्लिक बँक पण लिहितात. आता बँक बॅलन्सचं कसं असतं, बँक बॅलन्स वाढलं तर आपण डेबिट करतो, कमी झालं तर क्रेडिट. ओके, इथं बँक बॅलन्स कमी झालेला आहे, आपण पेमेंट केलेलं आहे. ओके, बँक बॅलन्स कमी झालं तर काय करायचं असतंय, क्रेडिट करायचं असतंय टू बँक अकाउंट. मशिनरी अकाउंटच्या डेबिटला टू बँक. आय होप तुम्हाला समजलेलं आहे. आता काही जण म्हणतील, ऑब्झर्व्ह करा प्लीज, काही जण म्हणतील सर मग बँक अकाउंटच्या क्रेडिटला बाय मशिनरी राहायला पाहिजे. बँक अकाउंटच्या क्रेडिटला बाय मशिनरी राहायला पाहिजे, करेक्ट आहे का हो? बँक अकाउंटच्या क्रेडिटला बाय मशिनरी अकाउंट राहायला पाहिजे ना? नो, का म्हणताय पण तुम्ही नो? जे नो म्हणलेत, स्पेसिफिक रिझन फॉर नो? का लिहायचं नाही? लिहावं लागेल ना. बँक अकाउंटच्या क्रेडिटला म्हणतोय मी. येस, बँक अकाउंट पण तुम्ही प्रिपेअर करता. समजा केलात तुम्ही बँक अकाउंट प्रिपेअर, तर बँक अकाउंटच्या क्रेडिटला बाय मशिनरी अकाउंट लिहावं लागेल. 1 लाख. ऐश्वर्या कॉन्सन्ट्रेट करायचंय. हां, मला असं ऑब्झर्व्ह करतोय मी, की 1-2 जण किंवा 2-3 जण लेजरच माहीत नाहीये त्यांना. असं मला फील होतंय. आज वेळ काढून मिनिमम 2 अवर्स लेजर टॉपिकला द्या. लेजर टॉपिकला. ओके. अदरवाईज मी डेप्रिशिएशन सोडून मला लेजर शिकवावं लागेल. ओके. अकाउंटमध्ये आय एम रिपीटेडली सेइंग, मागचं सपाट, पुढचं पाठ चालत नाही. पुढचं पाठ, मागचं सपाट चालत नाही. जर्नल, लेजर, सबसिडरी बुक्स, कॅश बुक सगळं यायला पाहिजे. तरच मी पुढचं घेऊ शकतो. हे सिक्वेन्स टाईमपाससाठी नाहीये. ओके. मे बी कॉलेजमध्ये तुमचं वेगळं सिक्वेन्स असेल. बट हे सिक्वेन्स जे मी घेतो, हे मला माहीत आहे, जर तुम्ही आधीच जर केला नाहीत, तर पुढचं येत नाही. लेजर टॉपिकचं रिव्हिजन करायचं. ओके. मी डेप्रिसिएशन शिकवताना लेजर टॉपिक घेऊ शकत आणि ह्याच्यामध्ये मी फार क्लिअर आहे. ओके. कारण इथं कॉन्सन्ट्रेशन डेप्रिसिएशनवर पाहिजे, नॉट ऑन लेजर. जर तुम्हाला आठवत असेल, तर आपण असंच करत होतो लेजर टॉपिकमध्ये. मशिनरी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट असेल, तर मशिनरी अकाउंटच्या डेबिटला टू बँक आणि बँक अकाउंटच्या क्रेडिटला बाय मशिनरी. ओके. क्रेडिटला लिहित होतो आपण बाय. त्यानंतर बघत होतो. आठवण नाही का तुम्हाला बघा, मशिनरी टू बँक. तुम्हाला पोस्टिंग कसं केलं आपण आठवण करून देतो. मशिनरी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. मग मशिनरी अकाउंट आपण प्रिपेअर केलं समजा. मग मशिनरी अकाउंटच्या डेबिटला गेलो आणि या एंट्रीमध्ये मशिनरी अकाउंट सोडून काय आहे आपण चेक केलं. मग तुम्ही म्हणला सर बँक अकाउंट आहे, मग टू बँक. आठवलं का? तिथून स्टार्ट केलं होतं आपण. ओके. बट आता डायरेक्टली यायला पाहिजे तुम्ही. मशिनरी अकाउंटच्या डेबिटला टू बँक, बँकच्या क्रेडिटला बाय मशिनरी. हे कधी येतंय? रिवाइज केल्यानंतर.
ओके. येस. मग सर तुम्ही लिहिलाच नाहीत ना सर बँक अकाउंटच्या क्रेडिटला बाय मशिनरी. त्यांनी काय विचारलेत बघा. बँक अकाउंट विचारलेत का? नाही. मग कशाला लिहायचं? सर मग तुम्ही कशाला सांगितलं एवढा आम्हाला त्रास देऊन? अहो लॉजिकली नॉलेजसाठी माहीत असायला पाहिजे. तुम्हाला खरं सांगतो 11th ना मी मार्क्ससाठी शिकवतच नाही. मार्क्स तुम्हाला मिळणारच आहेत. तुम्हाला गॅरंटी देतो मी. तुमचं जे लेव्हल ऑफ अंडरस्टँडिंग आहे ना सध्या, तसं फार म्हणजे सोलापूरमध्ये फक्त 1% असतात तसले. 1% पण नाही म्हणत मी. एवढं नॉलेज असलेलं आहे 11thला. त्या लेव्हलचं घेतो मी. मला माहीत आहे. मी मार्क्ससाठी घेत नाही 11th. 11th बेसिक्स तुमचे क्लिअर असायला पाहिजे. तुमचं नॉलेज ॲज कंपेअर टू अदर 100% जास्त का असतंय? कारण मी फक्त 11thच्या अँगलने शिकवत नाही. पुढचं पण मला माहीत आहे. ओके. आणि मार्क्स 100% मिळणार आहेत तुम्हाला. मार्क्ससाठी शिकवायचं म्हणलं तर 2-3 महिन्यात संपतंय सिलॅबस 11thचं. 3 मंथ्समध्ये संपतंय. कॉलेज वाईज मी जर बघितलं ना, हे असं पेपर काढतात, ते तसं पेपर काढतात, हे क्वेशन विचारू शकतात. तसं वगैरे जर मी घ्यायला चालू केलो, एक टॉपिक मॅक्सिमम मी 1 वीकमध्ये टॉपिक कंप्लीट होतात सगळे. विथिन 1 वीक. बट आपण तसं का करत नाही? नॉलेज इम्पोर्टंट आहे हो. पुढे प्रॉब्लेम येत आहे. जर मी मार्क्ससाठी आता शिकवलं तर. ओके. फक्त मार्क्ससाठी शिकायचं नाही. मार्क्ससाठी शिकायचं करेक्ट आहे. बट फक्त मार्क्ससाठी शिकायचं नाही. नॉलेज इम्पोर्टंट आहे. येस. हे एंट्री आय होप आता कळालेलं आहे. हां, ज्यांना पण लेजर आठवत नाहीये, थोडंसं मी स्लो घेतोय आज. आज तुम्ही लेजर रिव्हिजन करा. अदरवाईज मला नेक्स्ट लेक्चरमध्ये प्रॉब्लेम येईल. आता मी वर्किंगमध्ये येतो. वर्किंगमध्ये बघूनच करणार आपण वर्किंगमध्ये तुम्हाला 1,00,000 मशिनरी पर्चेस केल्यानंतर काय दिसतंय मला सांगायचंय. इथं वर्किंगमध्ये तुम्हाला काय दिसतंय या टेबलमध्ये? तुम्हाला जे दिसतंय त्याचंच एंट्री करणार आहोत. व्हेरी गुड कुणाल. 1,00,000 नंतर तुम्हाला काय दिसतंय? मला आन्सर पाहिजे. 20,000 दिसतंय. 20,000 काय आहे? व्हेरी गुड अनिकेत. हे 20,000 काय आहे? क्वेशन कळालं का? रिड्यूस्ड अमाउंटला मी डेप्रिसिएशन म्हणू शकतो का? डेप्रिसिएशन म्हणू शकतो? व्हेरी गुड भाग्यश्री. प्रताप, मी डेप्रिसिएशन म्हणू शकतो का 20,000 ला? येस, ओके. गौतमी व्हेरी गुड. अजून काही जण आन्सर दिले. मी नाव आय थिंक मिस केलं. दिस इज डेप्रिसिएशन ऑन 31st March 2016. कॉन्सन्ट्रेट करायचं. हे एंट्री पण इम्पोर्टंट आहे. मी तुम्हाला सांगू का, हे टॉपिक एवढं मेकॅनिकल आहे ना, म्हणजे मी 2 प्रॉब्लेम घेतलं तर तुम्ही मला ऐकत पण नाही नंतर. असं होणार आहे नंतर. बट स्टार्टिंगला मी लॉजिकली पण सांगतो, त्यासाठी कॉन्सन्ट्रेट करायचंय. ओके. कारण मेकॅनिकली जर मी तुम्हाला सांगितलं ना, आता कळेल तुम्हाला 2 प्रॉब्लेम झाले की, "सर तुम्ही सोल्युशन करू नका सर, आम्ही करतो सर, तुम्ही थांबा." असं म्हणतात. ओके. 1-2 दिवसानंतर बघा तुम्ही. ओके. बट एंट्रीज फार इम्पोर्टंट आहेत सुरुवातीला. मेकॅनिकली तुम्ही फार फास्ट करणार आहे मला माहित आहे. ओके. आता डेप्रिशिएशन आहे 20,000. 31st March 2016 ला ह्याचं एंट्री आपल्याला माहित नाही. करेक्ट आहे का हो? हां, सर मग तुम्ही सांगणार आहे ना एंट्री? येस, मी सांगणार आहे ना. न्यू एंट्री. आता एंट्री कसं करायचं? डेप्रिशिएट मीन्स टू डिक्रीज द व्हॅल्यू ऑफ एसेट. ओके. एसेटचं व्हॅल्यू तुम्ही काय केलात? कमी केलेलं आहे. ओके. मग मला सांगा एसेटचा व्हॅल्यू कमी केलात, हे मी काय म्हणलो तुम्हाला? लॉस आहे म्हणलो. आपला ॲसेट आहे मशिनरी. त्याचं व्हॅल्यू कमी होत असेल, रिड्यूस होत असेल, तर हे लॉस आहे. म्हणूनच डेप्रिशिएशन कुठला अकाउंट आहे हो? इट इस नॉमिनल अकाउंट. ओके. नॉमिनल अकाउंट आहे. एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम्स अँड गेन्स. आपण कुठे घेतो? नॉमिनल अकाउंटमध्ये. मग डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस आणि क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. हे रूल आहे नॉमिनल अकाउंटचं. ओके. मग आता डेप्रिशिएशन तर तुम्ही म्हणालात लॉस आहे. तर मग काय करायला पाहिजे? डेबिट करायला पाहिजे डेप्रिशिएशन. डेप्रिशिएशन अकाउंट डेबिट.
सर मग क्रेडिट कशाला येणार? आपण ॲसेटचं व्हॅल्यू कमी केलं. ॲसेटचं, मशिनरीचं व्हॅल्यू. मशिनरीला डेबिट केलेलं आहे बघा पर्चेस केल्यानंतर. मशिनरीला डेबिट बॅलन्स असतंय. मशिनरी हे रिअल अकाउंट आहे, ॲसेट आहे. त्याला डेबिट बॅलन्स असतंय. मग तुम्ही त्याचं व्हॅल्यू कमी केलात आता. मशिनरीचं व्हॅल्यू काय केलेलं आहे? कमी केलेलं आहे. दिसतंय का? 20,000 नी तुम्ही कमी केलेलं आहे. हे बघा वर्किंगमध्ये 20,000 नी कमी केलात आणि 80,000 झालं ना. मग हे 20,000 नी तुम्ही काय करताय? कमी करताय. मग मशिनरीला जे डेबिट बॅलन्स असतंय, कमी करण्यासाठी मी काय करणार? क्रेडिट करणार मशिनरीला टू मशिनरी अकाउंट. 20,000, 20,000. ओके. डेप्रिशिएशन अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट. नेहमी असंच असतं एंट्री. डेप्रिशिएशनचं नेहमी असंच असतं. एंट्री चेंज होत नाहीत. त्यामुळं हे टॉपिक फार ईझी वाटतंय स्टुडंट्सना. जर वर्किंग येत असेल तर. वर्किंग सगळ्यात जास्त इम्पोर्टंट आहे. वर्किंग सगळ्यात जास्त इम्पोर्टंट आहे. बिकॉज हे मेकॅनिकल होतंय. हे सोल्युशन जे आहे ना, नंतर पूर्ण मेकॅनिकल होतंय. हे इथं लिहायचं, ते तिथं लिहायचं सगळं माहीत आहे असं तुम्हाला. असं होतंय. बट मला तसं नकोय. मला लॉजिकली माहीत असायला पाहिजे. ओके. आता मी एक सेंटेन्स सांगतो. करेक्ट आहे का नाही? येस ओर नो मध्ये सगळ्यांनी आन्सर द्यायचं. डेप्रिसिएशन अकाउंटच्या डेबिटला मी टू मशिनरी लिहायला पाहिजे का नाही? डेप्रिसिएशन अकाउंटच्या डेबिटला टू मशिनरी लिहायला पाहिजे का नाही? येस ऑर नो? ऑन 31st मार्च 2016. येस, डेफिनेटली लिहायला पाहिजे. बट मी सध्या कुठला अकाउंट प्रिपेअर करतोय? मशिनरी अकाउंट. ओके. डेप्रिसिएशन अकाउंट त्यांनी विचारलेत. मी प्रिपेअर करणार आहे. बट मला गडबड नाहीये. ओके. फर्स्ट प्रॉब्लेम आहे. मी थोडंसं स्लो जातो. येस, हे कळालं सर. बट आपण नंतर घेऊ. कारण आपण डेप्रिसिएशन आपण नंतर प्रिपेअर करणार. येस. आता मी अजून एक क्वेश्चन विचारतो. या एंट्रीमध्ये मशिनरी अकाउंटला मी क्रेडिट केलेलं आहे, असं मला दिसतंय. मशिनरी अकाउंटला मी क्रेडिट केलेलं आहे. मग मशिनरी अकाउंटच्या क्रेडिटला मी हे लिहिलेलं करेक्ट आहे का बघावं? बाय डेप्रिसिएशन कंप्लीटली लिहायचं तुम्ही. माझ्याकडे जागा कमी आहे. बाय डेप्रिसिएशन अकाउंट 20,000. हे करेक्ट आहे का? येस. आणि जर तुम्हाला आठवत नसेल, तर मी आठवण करून देतो. सर काय आठवण करून द्यायचं तुम्हाला? हे बघा, एंट्री कसं रीड करायचं थ्रू लेजर मी तुम्हाला शिकवलं होतं. ओके. एक थोड्या वेळाने सांगतो मी ते आता नको. हे कळालंय का हो? आय होप हे तुम्हाला कळालंय. आता बॅलन्सिंग करायचंय. सर बॅलन्सिंग का करायचं? 1 इयर कंप्लीट झालं बघा. दिसतंय का लेजर अकाउंटमध्ये? 1 एप्रिल 2015 इथं होतं. पर्चेस केलं. 31 मार्च 2016 ला मी डेप्रिसिएशन घेतलं. आता बॅलन्सिंग करा. बॅलन्सिंग मीन्स काय करायचं हो? डेबिट साइड टोटल, देन क्रेडिट साइड टोटल. रफ पेजवर डेबिट साइड टोटल, देन क्रेडिट साइड टोटल, ग्रेटर अमाउंट मायनस स्मॉलर अमाउंट. मग बॅलन्स किती येणार मला सांगायचंय? बॅलन्स किती? 80,000 बॅलन्स आहे. ओके. 80,000 बॅलन्स सगळ्यांना कळालं का हो? आय होप तुम्ही रफ पेजवर केलात. 1,00,000 मायनस 20,000. 80,000 बॅलन्स आहे. ओके. 80,000 बॅलन्स आहे. हां. काही जण म्हणत असतील, "सर हे वर्किंगमध्ये आहे सर, इथूनच घ्या की सर." इथं वर्किंगमध्ये आहे ना सर, तुम्ही इथूनच घ्या. हे थोडं रिस्की आहे बरं का. वर्किंगमधून घ्यायचं हे थोडं रिस्की आहे. ओके. ते तुम्हाला नंतर कळतंय. हे इथून डायरेक्टली मी घेऊ शकत नाही. इथंच बॅलन्सिंग करायचं. कारण नंतर 2-3 ॲसेट वगैरे असतात. ओके. थोडा प्रॉब्लेम येतंय. 1,00,000 मायनस 20,000 80,000. आता हे 80,000 मी डेबिटला लिहू का क्रेडिटला लिहू? ओके. हे मी का विचारतोय? कारण तुमचे लेजरचे कन्सेप्ट क्लिअर नाहीयेत और तुम्ही रिवाईज केलेले नाहीयेत असं मला वाटतंय. हां, काही जणांना आता आठवण येत आहे ना, लेजर ज्यांनी विसरले होते ना, त्यांना थोडंसं आता आठवण यायला असं मला वाटतंय. कुठे लिहायला पाहिजे? ज्या साइडची टोटल कमी आहे त्या साइडला बाय बॅलन्स कॅरीड डाउन 80,000. ओके. आता मी अजून एक क्वेशन विचारणार आहे. वेट करा. वेट करा बरं का. गडबड करू नका. लिहू पण नका. वेट करा प्लीज. हे 1,00,000
बोथ साइड टोटल. इथं पण 1,00,000. आता एवढंच करायचं नाही आपल्याला. पुढच्या वर्षी जायचंय. आता हे कॅरी डाउन अपोझिट साइडला म्हणजे डेबिट साइडला इथं ब्रॉट डाउन होत आहे. ओके. थोडंसं स्पेस आहे म्हणून मी व्यवस्थित देतोय. तुम्ही पण 1 लाईन वगैरे ब्लँक सोडायचं. हे 31 मार्चच्या क्लोजिंगला बॅलन्सिंग करतो आपण. टू बॅलन्स ब्रॉट डाउन. ओके. ब्रॉट डाउन असतंय हे. कॅरी डाउन लायचं नाही परत इथं 80,000. आता हे मला कळालं ओके, की हे लेजर प्रमाणे सर तुम्ही बॅलन्सिंग केलं. बट मला हे कळत नाहीये किंवा मला आठवण येत नाहीये, मी ब्लँक आहे. हे कुठलं बॅलन्स आहे हो? डेबिट बॅलन्स और क्रेडिट बॅलन्स? येस, गौतमी, कुणाल व्हेरी गुड. प्रताप, रितिका, ऐश्वर्या, कुलकर्णी, गोपाल, होनपारखे व्हेरी गुड. अदर्स प्लीज आन्सर. हे 80,000 कुठलं बॅलन्स आहे? येस, वी हॅव येस. अनिकेत व्हेरी गुड. 80,000 इज डेबिट बॅलन्स. ओके. कॅरीड डाउन आपण अपोझिट साइडला लिहित असतो. ओके. कॅरीड डाउन क्रेडिटला लिहिलं म्हणजे कुठला बॅलन्स आहे? डेबिट बॅलन्स. असं लक्षात ठेवू शकता. लॉजिकली आठवतंय का? ज्या साइडची टोटल जास्त असती ते बॅलन्स असतंय. 1,00,000 हे जास्त होतं. ओके. डेबिट साइड टोटल जास्त आहे. त्यामुळे डेबिट बॅलन्स. येस. आता आपण आहे 2016-17 मध्ये. आय होप तुम्हाला कळालेलं आहे. 2016-17 ला आलो आपण. आता 80,000 इथे दिसतंय का तुम्हाला? हे ओपनिंग बॅलन्स झालेलं आहे बरं का आपलं. हे झालेलं आहे. ओके. ओपनिंग बॅलन्स आलेलं आहे आपलं. आता त्याच्यानंतर काय दिसतंय तुम्हाला ते सांगा? 80,000 ओपनिंग बॅलन्स आलेलं आहे. 1 एप्रिल 2016 ला मी आलो. त्याच्यानंतर तुम्हाला काय दिसतंय? मला अमाउंट सांगू नका, अमाउंट सांगू नका. ते काय आहे ते सांगा. ते काय आहे ते सांगा. ओके. 20,000 असं मला माहीत आहे. हे 20,000 आहे मला माहीत आहे. बट हे काय आहे? व्हेरी गुड, व्हेरी गुड. एव्हरीवन इज सेयिंग व्हेरी गुड हां. धिस 20,000 इज डेप्रिसिएशन. इयर एंडला 31 मार्चला आपण डेप्रिसिएशन घेतो. मग सर 20,000 चं एंट्री डेप्रिसिएशन. सर सेम एंट्री करायचं का? हो, सेम एंट्री करायचं. आता बघा, आता अजून एक सांगतो तुम्हाला. ॲक्चुअली 31 मार्चला डेप्रिसिएशन घेताना ॲक्चुअली ऐका हो, 31 मार्चला डेप्रिसिएशन घेताना आपण हे कॉलम बघायला पाहिजे. लास्ट कॉलम. आता हे दोन्ही सेमच आहेत हां. दोन्ही सेमच आहेत. त्यामुळे मी काय करतोय हां, हे अमाउंट बघायचं नसतं. जर 2 और 3 असेट वगैरे असेल, तर टोटल घ्यावं लागतं आपल्याला. ओके. लास्ट कॉलम बघायचं असतंय. आता हे फर्स्ट प्रॉब्लेम आहे म्हणून मी असं सिक्वेन्समध्ये जातोय तुम्हाला. तुम्हाला चांगलं वाटतंय, अरे टेबलमध्येच आहे, ईझी आहे. ओके. बट ॲक्चुअलमध्ये 31 मार्चला घेताना आपण लास्ट कॉलम ऑब्झर्व्ह करायला पाहिजे. ओके. धिस 20,000. ओके. हे नेक्स्ट फ्यू प्रॉब्लेम्समध्ये तुम्हाला कळून जाईल. डू नॉट वरी. हां, आता एंट्री काय करायचं हो डेप्रिसिएशनचं? सेम. फक्त मी काय करणार इथं 2017 करणार. दॅट्स इट. डेप्रिशिएशन मीन्स टू डिक्रीज द व्हॅल्यू ऑफ एसेट. एसेटचं व्हॅल्यू तुम्ही कमी केलात म्हणजे लॉस आहे. लॉसला आपण काय करतो? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. सो डेप्रिशिएशन अकाउंट विल बी डेबिटेड. आणि मशिनरीचं व्हॅल्यू कमी केलं आपण. मशिनरीला डेबिट बॅलन्स असते, ॲसेट आहे. कमी करण्यासाठी काय करायचं? क्रेडिट करायचं. डेप्रिशिएशन अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट 20,000. मग डेप्रिशिएशन अकाउंटच्या डेबिटला जाणार टू मशिनरी. बट आता आपण ते प्रिपेअर करत नाहीये. आणि मशिनरी अकाउंटच्या क्रेडिटला बाय डेप्रिसिएशन. मग मी परत लिहितो आता इथं 31. मी कलर चेंज करतो जस्ट अ मिनिट. 31 मार्च 2017 ला बाय डेप्रिसिएशन. तुम्ही व्यवस्थित लिहायचं, शॉर्टकट लिहू नका. 20,000. मग 31 मार्चला बॅलन्सिंग करावं लागेल. इयर कंप्लीट झालेलं आहे. मला सांगायचं बॅलन्स किती येतंय? बाय बॅलन्स कॅरीड डाउन. आय होप तुम्हाला आता कळालेलं आहे. बाय बॅलन्स कॅरीड डाउन किती येतंय हो? किती येणार बॅलन्स? येस, 80,000 मायनस 20,000 60,000. येस, आय होप तुम्हाला कळालेलं आहे. प्लीज राईट डाउन टिल हिअर. हां. थोडंसं फास्ट लिहा. ज्यांना पुढे जायचंय ते पुढे जाऊ शकतात. मशिनरी अकाउंट कंप्लीट करू शकतात. क्विक क्विक. थोडंसं फास्ट लिहायचंय. फार ईझी टॉपिक आहे हां, तुम्हाला सांगतो मी. बट माझं असं असतंय, की लॉजिकली कळायला पाहिजे. नॉलेज वाईज पण तुम्ही परफेक्ट पाहिजे. त्यामुळं मी थोडंसं जास्त वेळ घेतो, बाकी फॅकल्टीपेक्षा. तुम्ही जर ऑब्झर्व्ह केलेलं असेल कॉलेजमध्ये पण,
त्यांनी जेवढ्या वेळेमध्ये टॉपिक घेतात ना एक सिंगल टॉपिक, त्यांच्यापेक्षा मिनिमम मला डबल टाईम लागतोय. ओके. दॅट डझंट मीन की मी तेवढ्या वेळेमध्ये घेऊ शकत नाही. असं नाहीये. बट मला घ्यायचं नसतं तेवढ्या वेळेमध्ये. ओके. मला थोडं जास्त वेळ द्यायचं असतंय आणि तुम्ही त्यासाठीच तर क्लास लावलात ना हो. तुम्ही त्यासाठीच तर क्लास लावलेला आहे. ओके. एकतर मार्क्ससाठी लावला तुम्ही क्लास आणि थोडंसं एक्स्ट्रा नॉलेज मिळेल आम्हाला. असं एक्स्पेक्ट करत असाल तुम्ही. ओके. ते थोडंसं एक्स्ट्रा जे आहे, ते मी देण्याचा ट्राय करत असतो. ज्यांचं एवढं झालंय त्यांनी पुढे जायचंय. नेक्स्ट इयरचं तुम्ही करू शकता. असं मला वाटतंय. ओके. ट्राय करा. घ्या कॅरी डाउनला ब्रॉट डाउन करा इथं. $60,000 हां, जायचंय पुढं 17-18 लास्ट इयर आहे. 3 इयर्ससाठी अकाउंट प्रिपेअर करायचंय. ओके. वी हॅव टू प्रिपेअर मशिनरी अकाउंट एंड डेप्रिशिएशन अकाउंट फॉर 3 इयर्स. सो मशिनरी अकाउंट 2 इयर्सचं झालेलं आहे. 3rd इयर तुम्ही करायचंय. डू नॉट वेट फॉर मी. ट्राय करा तुम्ही. वर्किंग बघा ना हो, वर्किंग. येतंय बरं का. तुमच्याकडे वर्किंग आहे. ट्राय करा. बघा 31 मार्चला लास्ट कॉलम बघा. लास्ट कॉलममध्ये डेप्रिशिएशन किती आहे 31 मार्चला? चेक करा. 20,000 आहे. एंट्री तुम्हाला माहीत आहे आता. 2018 इयर आहे? नाही हो. 2017-18 म्हणजे 31 मार्चला 18 येणार ना. हे 1 एप्रिल 2017 येणार. ऐका हो, हो. काही जण ब्लंडर करतात हो. ऐका. ऐका, ऐका. हेच मला पाहिजे होतं. बरं झालं एक जण विचारले. अहो 31 मार्च 2017 नंतर 2018 येत नाही. 1 एप्रिल 2017च येतंय. इथं इथे 18 लिहू नका हो प्लीज. अहो ऐका हो. 31 मार्च 2017 नंतर एप्रिल येतंय आणि ते 2017च असतंय. इयर चेंज होत नाही. ओके. हां, नाही कुणाल तुम्ही वेगळं विचारताय, बट काही जण हे पण चुकतात. त्यासाठी मी सांगितलं. इथं गडबड करू नका. येस, इथं 31 मार्चला 2018 येणार करेक्ट आहे हे. 31 मार्च 2018 ला चेक करा हो तुम्ही केलेलं. हे असं आहे का? बाय बॅलन्स कळालं का किती मेकॅनिकल आहे आता? एकदा कळालं ना तुम्ही माझ्यासाठी थांबत पण नाही खरं सांगतो तुम्हाला. हे टॉपिक मला त्यामुळे थोडं कमी आवडतंय. कारण तुम्ही मला विचारतच नाही ना. माझं काही कामच नाही. असं होतंय. येस 60,000 बोथ साइड टोटल बॅलन्स 40,000. आय होप तुम्हाला कळालेलं आहे वर्किंगमध्ये पण तेच आहे बघा शेवटी 40,000 आहे. येस हे झालं तर आपण डेप्रिशिएशन अकाउंट प्रिपेअर करू क्विकली. हे कंप्लीट झाल्यानंतर मला डन, येस, रेज युअर हँड काहीतरी करायचंय. सो दॅट मला कळेल की किती जणांचं झालंय. येस, हॅव यू कंप्लीटेड?
येस, ग्रेट. ओके, सगळ्यांचं झालेलं आहे ऑलमोस्ट आता. येस, मे बी 100% कळालं तर टेन्शन घेऊ नका. फर्स्ट प्रॉब्लेम आहे. तुम्ही सगळे टॉपिक आधीचे आठवण करा. पहिलं प्रॉब्लेम, फर्स्ट प्रॉब्लेम तुम्हाला 100% कळतच नाही. ओके, आणि जर कळत असेल तर प्रॉब्लेम आहे असं म्हणतो मी. ओके, म्हणजे ऑलरेडी तुम्हाला येत आहे असं म्हणतो. फर्स्ट प्रॉब्लेम 100% कळायलाच नाही पाहिजे. ओके, 50%, काही जणांना 70%, 80% कळतंय. ओके, मग हळूहळू काय होतंय, पर्सेंटेज ते वाढत जाते. येस, आता डेप्रिसिएशन अकाउंट समजा तुम्हाला प्रिपेअर करायचं. येस, नेक्स्ट डेप्रिसिएशन अकाउंट. नेक्स्ट पेजवर करा किंवा तिथं खाली केलं तरी चालेल, मला काही इश्यू नाहीये. डेबिट क्रेडिट लिहायचा. लेजर अकाउंट आहे हे. करा कॉलम डेट, पर्टिक्युलर्स, JF अमाउंट रुपीज, डेट, पर्टिक्युलर्स, JF रुपीज. आणि किती वर्षांसाठी विचारले तेवढंच करायचं. लाईन्स किती लागतील? ऑलमोस्ट 15 लाईन्स वगैरे. ओके, 15 लाईन्स, 10 to 15 लाईन्स विल बी इनफ. तुम्हाला नंतर जजमेंट येऊन जाईल लाईन्सचं वगैरे. आता टेन्शन घेऊ नका. आता मी सांगतो, 10 to 15 लाईन्स आर इनफ. व्यवस्थित रुलिंग करा. माझ्यासारखं करायचं नाही, व्यवस्थित करायचं. तुमच्याकडे पेन आहे, पेन्सिल आहे, स्केल आहे. ओके, यू हॅव एव्हरीथिंग. Yes. Now we are going to prepare depreciation account, which is more easier. Okay. This account is definitely easier than machinery account. So can we start? No sir, we are doing ruling sir. Please wait sir. एवढं पण गडबड सर, कुठं जायचंय का सर तुम्हाला? नाही, कुठं जायचं नाहीये. ओके सर, वेट करा मग. आम्ही कसं आहे सर, आम्ही रजनीकांत वगैरे नाहीये सर. वी टेक टाइम सर. ओके सर, प्लीज वेट फॉर फ्यू मिनिट्स. ओके, मी वेट करतोय. तुम्ही सांगितल्यानंतरच मी पुढे जाणार आहे. हा, आणि असं करू नका सर, आम्हाला आता येत आहे सर, डेप्रिसिएशनची एंट्री येते, आम्ही पोस्टिंग करतो सर, आम्हाला येत आहे सर, आता आम्ही पुढे जातो. नाही नाही नाही, चुकणार आहे तुम्ही, वेट करा. फर्स्ट प्रॉब्लेम आहे, गडबड करू नका. येस, मी एक सिंपल क्वेश्चन विचारतो, मला आन्सर पाहिजे. मी मशिनरी परचेस केलो. ओके, मशिनरी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, असं एंट्री आपण केलेलं आहे. मला सांगा, डेप्रिसिएशन अकाउंट मध्ये त्याचं काय येणार आहे का? डेप्रिसिएशन अकाउंट मध्ये त्याचं काय येणार आहे का? मशिनरी परचेस केलेलं, मशिनरी जी मी 1 लाख ला परचेस केलो. मी क्वेश्चन रिपीट करतोय, प्लीज कॉन्सन्ट्रेट. काही जणांचं कॉन्सन्ट्रेशन लेवल कमी आहे. मशिनरी मी जे परचेस केलो फॉर 1 लाख रुपीज, मी एंट्री केलो मशिनरी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. मग ह्याचं काय पोस्टिंग किंवा काय डेप्रिसिएशन अकाउंट येणार आहे का? मी क्वेश्चन काय विचारतोय ऐश्वर्या, तुम्ही आन्सर वेगळंच काहीतरी दिलेलं. मशिनरी परचेस केलेलं आणि डेप्रिसिएशनचा काही संबंध नाहीये. ओके, ते कुठं काही येत नाही. जर तुम्ही वर्किंगला बघून येत असेल इथं बघा, तर हे 1 लाखचं इथं काही संबंध नाहीये डेप्रिसिएशन मध्ये. आपण फक्त डेप्रिसिएशन घ्यायचं डेप्रिसिएशन अकाउंट मध्ये. ओके, बाकी काही घ्यायचं नाही. आता हे 20,000 डेप्रिसिएशन आहे 31 मार्चला. 31 मार्चला आपण लास्ट कॉलम बघायला पाहिजे. लास्ट कॉलम मध्ये टोटल डेप्रिसिएशन ॲज ऑन 31 मार्च 2016 दिसतंय तुम्हाला. 31 मार्च 2016 ला किती आहे हो बॅलन्स? ओके, डेप्रिसिएशन किती आहे हो? 20,000. मग याचा एंट्री पण तुम्ही केला होता, आठवतंय का? 31 मार्च 2016 ला. ओके, इथं 16 ला पण केला होता तुम्ही. डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट. मग आता मला सांगा, हेच डेप्रिसिएशन अकाउंटच्या डेबिटला टू मशिनरी येणार का नाही हो? 100% येणार आहे. मग काय करायचं? मग लिहायचं 31 मार्चला, 31 मार्च 2016 आहे ना? येस, फर्स्ट 2016 लाच आहे. टू मशिनरी अकाउंट.
20,000 एवढं लिहा. माझ्यासोबतच लिहा, काही इश्यू नाहीये. येस, एवढं लिहिलं का? हे कंप्लीट झालं असेल तर आपण थोडं पुढे जाणार आहे. मला सांगा 2015-16 मध्ये, ओके, इथं तुम्हाला वर्किंग दिसतंय. 1,00,000चं मशिनरी परचेस केलं, देन डेप्रिसिएशन होतं. हे सोडून काय आहे का हो? डेप्रिसिएशन इथं कुठं दिसतंय का तुम्हाला अजून? काय नाहीये. मग काय करायचं? यायचं अकाउंटमध्ये. आता इथं बॅलन्सिंग करायचं. मला बॅलन्सिंगचा अमाउंट सांगा हो. बॅलन्स काय करू नका तुम्ही, काय लिहू नका प्लीज. मला बॅलन्स किती आहे ते सांगा डेप्रिसिएशन अकाउंटचं. 2015-16 ला एवढंच आहे आता. मग बॅलन्स किती येतं हो? 20,000 मायनस 0, 20,000. ओके. येस. एक सेंटेन्स आठवतंय का तुम्हाला? मी लिहून दिलेला आहे. लिहून दिलेलं एक सेंटेन्स मी आठवण करून देतो. आठवतंय का बघा? ॲट द एंड ऑफ द इयर, दॅट मीन्स ऑन 31st मार्च ऑफ द एव्हरी इयर, बॅलन्स ऑफ डेप्रिशिएशन अकाउंट इज ट्रान्सफर्ड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता त्याचे बॅलन्स तुम्ही म्हणलात 20,000चं, इथं मी काय करणार आहे, 31st मार्च 2016 मी लिहितो, पण इथं मी बाय बॅलन्स लिहित नाही, बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट लिहितो. इथं खाली आलं तर चालतंय बरं का हे, बट व्यवस्थित लिहायचं 20,000. बॅलन्सिंग म्हणजे बॅलन्स लिहायचं नाहीये, म्हणजे कॅरीड डाउन लिहायचं नाहीये. बाय बॅलन्स कॅरीड डाउन वगैरे. ओके. सर मग ते कॅरीड डाउन लिहिलं नाही तर ब्रॉट डाउन पण होणार नाही. येस, काय प्रॉब्लेम नाहीये. एवढंच आहे अकाउंट. दॅट्स इट. प्लीज राईट इट डाउन. डेप्रिशिएशन अकाउंटचं बॅलन्स आपण काय करतो, बॅलन्स कॅल्क्युलेट करायचं आणि ते ट्रान्सफर करायचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. येस. आता तुम्ही माझं वेट न करता नेक्स्ट इयरचं 2 इयर्सचं करू शकता. ओके. मी परमिशन दिलेलं आहे. ओके. मला माहित आहे काही जण मला न विचारता, न काय सांगता वगैरे तुम्हीच करणार आहे. कारण एकदा जर तुम्हाला कळालं, तर तुम्ही या टॉपिकमध्ये थांबत नाही. ओके. माझं ऑब्झर्वेशन सांगतो मी. स्टुडंट्सचं तसंच असतंय. एकदा कळालं की सर आम्ही करतो सर आता, दॅट्स इट सर. आता तुम्ही थोडंसं तर थांबा सर. मी थांबणार नाहीये. मी पण तुमच्यासोबतच लिहितो. आता 2016-17 मध्ये आलो मी पण. ओके. सेकंड इयरला. इथं डेप्रिशिएशन कधी हो, 31st मार्चलाच आहे. मग लास्ट कॉलम मध्ये किती आहे डेप्रिशिएशन? 20,000. एंट्री काय? डेप्रिशिएशन अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट. सो डेप्रिशिएशन अकाउंटच्या डेबिट साइडला टू मशिनरी अकाउंट. Depreciation account debit side. Yes, go to depreciation account debit side to machinery on 31st March 2017, 20,000. येस, बॅलन्स बघा किती आहे, ट्रान्सफर करा P&L ला. सर एवढं इझी येत आहे का प्रॉब्लेम? शक्यतो एवढं इझी येत नाही. ओके. बट हे फर्स्ट प्रॉब्लेम आहे टॉपिकचं, त्यामुळे तुम्हाला इझी वाटत असेल. शक्यतो एवढं इझी विचारत नाही. हा, नंतर कॉम्प्लेक्स होत जात ते. येस. आता हे 2016-17 क्लोज करायचंय 31st मार्च 2017 ला. बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 20,000. येस, लास्ट इयर आय होप तुम्ही करू शकता.
तरी मी इथं लिहितोय विदाउट टेकिंग एनी रिस्क, बिकॉज 3 इयर्सचं विचारलेलं आहे. काही जण आता लगेच लिहिले बघा. का झालं हो लगेच? कारण मेकॅनिकली सर इथं टू मशिनरी येत आहे आणि इथं बाय P&L येत आहे. आम्हाला कळालं सर, आता आम्ही असंच कॉपी करणार. हेच तर ऍटिट्यूड पुढे प्रॉब्लेम येत आहे. ओके, त्यामुळे मी एवढं स्लो घेतो. अदरवाईज विदिन 5 to 6 मिनिट्स हे कंप्लीट झालं असतं. मेकॅनिकली सांगायचं म्हणजे किती इझी आहे बघा. आताच मी जस्ट विदिन 2 मिनिट्स मी तुम्हाला एक्सप्लेन करतो किती इझी आहे. मग सर तुम्ही एवढं अवघड करून का सांगितलं? अवघड काय नव्हतं, लॉजिकली मी सांगितलं. एंट्रीज लॉजिकली समजायला पाहिजे. ओके. बोथ साइड टोटल वगैरे लिहायचा. कंप्लीट झाल्यानंतर मला डन म्हणून सांगायचंय. एक जणांचं झालं आय थिंक, त्याने डन सांगितलेलं. बाकीचे? येस प्लीज. कंप्लीट झालं का? येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हां. येस, मी कंप्लीट झालंय असं भरपूर जण सांगितले. आता मी एक क्वेश्चन विचारतो. हॅव यू अंडरस्टूड मशिनरी अकाउंट अँड डेप्रिसिएशन अकाउंट? म्हणजे 50-60% समजलं जरी असेल, तरी माझ्यासाठी इनफ आहे. ओके. येस. आता गडबड करायचं नाहीये. प्रॅक्टिस भरपूर होणार आहे. ओके. बट मला अजून काही पॉइंट सांगायचे. आता बघा. समजा हे लेजर तुमच्या समोर आहे आणि तुम्हाला एंट्रीज रीड करायचे. कसं करायचं मी तुम्हाला सांगतो. आधी एकदा सांगितलेलं आहे मी लेजर टॉपिकमध्ये. बट तरी आता मी रिपीट करतोय. कसं रीड करायचं बघा. मशिनरी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. एंट्री. फर्स्ट एंट्री आठवत आहे का? असं रीड करायचं. मशिनरी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. हे डेबिट साइडला असं करतो. क्रेडिट साइडला असं रीड करायचं. डेप्रिशिएशन अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट. कसं रीड करायचं कळालं का एंट्री? लेजर वरून एंट्री कसं कळतंय किंवा रीड कसं करायचं? मशिनरी अकाउंटच्या डेबिट साइडला जे असेल ते एंट्री रीड कसं करणार तुम्ही? मशिनरी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट टू समथिंग समथिंग. कुठलंही असो अकाउंट लेजरमध्ये असंच असतंय. आणि क्रेडिट साइडला जे आहे त्याचं तुम्हाला एंट्री पाहिजे असेल तर असं जायचं. ओके, एरो बघा. असं जायचं म्हणजे मी आता हे सांगू शकत नाही. एरो बघा तुम्ही. डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट. आता काय जण म्हणतील, सर हे बॅलन्स कॅरी डाऊनचं पण असं असतंय का एंट्री? बॅलन्सिंगचं एंट्री नसतंय. मी फार क्लिअर आहे त्याच्यामध्ये आधीपासून. जर कोण असं बॅलन्स कॅरीड डाउन अकाउंट डेबिट टू मशीन अकाउंट असं जर म्हणलं, तर मला काय करावं लागेल? हां, मला हार्ट अटॅकच येईल बरं का. मला हार्ट अटॅकच येईल. कारण कसं आहे, बॅलन्सिंगचं एंट्री होत नाही हे माहीत असायला पाहिजे. ओके. हां, आणि मला वाचवायची जबाबदारी तुमची आहे, रिस्पॉन्सिबिलिटी तुमची आहे. ओके. हां, काही जण म्हणत असतील, "सर चांगला आहे सर, हार्ट अटॅक एकदा आलं ना तुम्हाला, बरं होतंय सर." बॅलन्सिंगचं असं नसतं हां, हे मी एरो काढतो. काही जण करतील नाही तर खरंच. आणि मला खरंच हार्ट अटॅक यायचा. येस. आय होप तुम्हाला एंट्री कसं रीड करायचं समजली आहे. आता किती ईझी आहे बघा. आता कसं फ्लो होतंय, अकाउंट कसं फ्लो होतंय बघा. हां, मी असं म्हणत नाही की तुम्ही लर्न करा. लर्न इनडायरेक्टली होत असतंय. ओके, इनडायरेक्टली. लर्न करायची गरज नाही. बट वर्किंग वरून जाणार आहे हां तुम्ही, हे लक्षात ठेवा. तुम्ही जर कधी वर्किंगला सोडलात आणि स्वतःला जास्त हुशार समजलात, तर 100% टॉपिकमध्ये मिस्टेक्स होतात. फ्लो कसं आहे बघा. आधी तुम्ही मशिनरी पर्चेस केलात, मशिनरी टू बँक. मग इयर एंडला त्याच्यावर डेप्रिसिएशन. ओके. म्हणजे बाय डेप्रिसिएशन. त्याचं व्हॅल्यू कमी केलात. मशिनरीला डेबिट बॅलन्स असतंय. ओके. डेबिटला तुम्ही पर्चेस केलेलं आलं. व्हॅल्यू कमी करताना क्रेडिट झालं. ओके. बाय डेप्रिसिएशन. मग तुम्ही बॅलन्सिंग घेतलात. ते बॅलन्स परत ब्रॉट डाउन घेतलात. 80,000 चं बॅलन्स होतं 1 एप्रिल 2016 ला. मग 31 मार्च 2017 ला परत डेप्रिसिएशन व्हॅल्यू कमी झालं. अजून 1 वर्ष यूज केलात ना तुम्ही. मग 60,000 बॅलन्स झाला आता. हेच बॅलन्स गेलं पुढच्या वर्षी. कुठं हो? 2017 ला. मग 2017-18 च्या पण एंडमध्ये परत डेप्रिसिएशन घेतो 20,000. थर्ड इयरला अजून व्हॅल्यू कमी झालं. परत 40,000 बॅलन्स झालं. अकाउंट कसं फ्लो होतंय कळालं का तुम्हाला?
म्हणजे असं लर्न करायचं नाहीये. बट स्ट्रक्चर समजलं का अकाउंटचं कसं आहे? मशिनरी अकाउंट किंवा ॲसेट अकाउंट. ह्याला ॲसेट अकाउंट पण म्हणू शकता बिकॉज मशिनरी ॲसेट आहे. हां, असं लर्न करायचं नाहीये. बट एक मी फ्लो सांगतोय हो. मशिनरीचं व्हॅल्यू कसं-कसं कमी होत होत आहे. हे लेजरवरून समजायला पाहिजे तुम्हाला. आता हे कोणतरी लेजर दिले, तर तुम्हाला समजायला पाहिजे, अरे मशिनरी 1,00,000चं पर्चेस केलं होतं. नंतर डेप्रिशिएशन 20,000 80,000चं झालं व्हॅल्यू फर्स्ट इयरच्या एंडला. मग सेकंड इयरमध्ये 80,000चं मशिनरी होतं बॅलन्स. मग परत डेप्रिशिएशन 20,000. मग सेकंड इयरच्या एंडला 60,000 आहे व्हॅल्यू. असं कळायला पाहिजे. कशावरून? लेजरवरूनच. एनालिटिकल थिंकिंग मी जे म्हणतो ना, ते हे असतंय. थिंकिंग डेव्हलप करा तुम्ही. हे लेजर बघून कळतंय का तुम्हाला? तुम्ही क्वेशन फ्रेम करू शकायला पाहिजे याच्यावर. ओके. आता तुमचं ते लेव्हल नाहीये म्हणजे 11th आम्ही तसं म्हणत नाही. बट फ्लो तरी समजायला पाहिजे. अरे काय होतंय मशिनरी अकाउंटमध्ये? आता ते डेप्रिशिएशन अकाउंट बघा. फर्स्ट इयरच्या एंडला डेप्रिशिएशन किती आहे हो? 20,000 आहे. असं रीड करायचं एंट्री. डेप्रिशिएशन अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट. 31 मार्च 2016 ला फर्स्ट इयरचा एंड आहे 2015-16. मग बॅलन्स कुठे ट्रान्सफर करायचं? P&L ला. एंट्री काय होतंय बघा. एंट्री इम्पोर्टंट आहे आता. इथं असं रीड करायचं एंट्री. क्रेडिटला आहे बाय P&L. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डेप्रिशिएशन अकाउंट. आता काही जण काय म्हणतात, "सर तुम्ही हे एंट्री शिकवलाच नाही." असं म्हणतात. मला सांगा हो ते करेक्ट आहे का? मी सांगितलं ना हो, असं एंट्री रीड करायचं. म्हणजे एंट्री काय होत आहे? P&L अकाउंट डेबिट टू डेप्रिशिएशन अकाउंट. हे डेप्रिशिएशन ट्रान्सफर करायचं एंट्री म्हणतात. ओके. कारण डेप्रिशिएशनचं बॅलन्स आपण P&Lला ट्रान्सफर करतो. हे ट्रान्सफर एंट्री आहे. हे एंट्री कळालं का तुम्हाला? विचारले नाहीत हो त्यांनी. अहो, त्यांनी विचारले नाहीत. पण तुम्हाला कळतंय का मला ते सांगा? जर डेप्रिशिएशन ट्रान्सफरचं तुम्हाला एंट्री विचारले कोण, डेप्रिशिएशन P&Lला ट्रान्सफर करायचंय त्याचं एंट्री सांगा. तर तुम्हाला आठवण यायला पाहिजे, अरे डेप्रिशिएशनच्या क्रेडिटला बाय P&L येत असतंय. ओके. नंतर कळतंय तुम्हाला सगळ्या प्रॉब्लेममध्ये असंच असतंय. ओके. कारण डेप्रिशिएशन हे लॉस आहे ना हो. त्याला डेबिटलाच येतात सगळे आयटम. इथंच येतात सगळे आयटम. मग बॅलन्स क्रेडिटला असतंय, बाय P&L येतंय. मग एंट्री काय होणार? P&L अकाउंट डेबिट टू डेप्रिशिएशन. ओके. बाय द टाईम या प्रोसेसमध्ये तुम्हाला हे सगळं कळणार आहे. फक्त पेशन्स ठेवा आणि कॉम्प्लेक्स क्वेश्चन येईपर्यंत तुम्ही सोडू नका. काही जण टॉपिक येतंय म्हणून सोडून टाकतात. आणि प्रॉब्लेम काय होता शेवटी मी काही कॉम्प्लेक्स क्वेश्चन घेतो. त्याला नसतात ते. किंवा असले तरी कॉन्सन्ट्रेट करत नाहीत. मला 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 येतंय असं म्हणतात. ओके. असं करायचं नाही. सो धिस इज प्रॉब्लेम नंबर 1 ऑफ depreciation or method number 1 fixed installment method, straight line method or original cost method. Have you understood problem number 1? मी फार लॉजिकली गेलेलो आहे आणि शेवटी मी तुम्हाला मेकॅनिकली पण सांगितलं कसं काय होतंय. ओके. डेप्रिशिएशन तर तुम्ही ऑब्झर्व्ह केलात ना, हे बघा कसं आहे बघा. टू मशिनरी बाय P&L, टू मशिनरी बाय P&L, टू मशिनरी बाय P&L. ह्याचं मीनिंग काय माहिती का? डेप्रिशिएशन टू ॲसेट. ॲसेट कुठलंही असो, ट्रक, फर्निचर, कार इथं येणार आणि बाय P&L. टू ॲसेट बाय P&L, टू ॲसेट बाय P&L. मी तुम्हाला असं मेकॅनिकली पण शिकवू शकलो असतो. कसं? तुम्हाला सांगतो मी. काही जण काय असं शिकवतात हां काही जण. मला ब्लंडर वाटतंय ते, बट काही जण असं शिकवतात. असं असतं अकाउंट असं सांगतात. डेबिटला टू ॲसेट लिहायचं आणि क्रेडिटला बाय P&L लिहायचं. दॅट्स इट. असं शिकवतात तुम्हाला. तुम्हाला येतंय. 11thला स्कोर पण करता, मे बी डेप्रिशिएशनमध्ये आउट ऑफ आउटकम मिळतील. कॅल्क्युलेशन कसं करायचं ते वर्किंगमध्ये तुम्हाला कळतंय. आणि एंट्री त्यांनी असं शिकवतात पोस्टिंगमध्ये. मी तुम्हाला गॅरंटी देतो, हे पुढं तुम्हाला फार प्रॉब्लेम येतंय. हे ज्यांनी पण असं लर्न करतात ना, त्यांना डेप्रिशिएशनचा एंट्री विचारलं तर नाही म्हणतात. आम्ही लेजर करतो आणि लेजरच्या डेबिटला टू ॲसेट, क्रेडिटला बाय P&L. ते फार हानिकारक आहे हां. म्हणजे कळतं का? हानिकारक म्हणजे इंजुरियस टू हेल्थ असं म्हणतात ना, इंजुरियस टू हेल्थ. असं हे इंजुरियस टू युअर एज्युकेशन ओर एज्युकेशनल करियर. ओके. असं लर्न करायचं नाहीये. टू ॲसेट बाय अल्टिमेटली शेवटी होणार आहे ते. बट लॉजिकली ते कसं आलं? एंट्री काय आहे? आपण काय करतोय? P&Lला ट्रान्सफर करतोय म्हणजे काय करतोय? हे माहीत असायला पाहिजे. ओके. आणि काय क्वेरी असेल तर तुम्ही मला विचारू शकता फ्रीली. ओके.
आय होप तुम्हाला हे कळालेलं आहे. येस. प्रॉब्लेम नंबर 2 मी तुम्हाला होमवर्क दिलं असतो, बट थोडंसं डिफरंट आहे ते. ओके. जस्ट रीड करून या म्हणतो मी. काय करा आजचं होमवर्क काय? प्रॉब्लेम नंबर 1 परत एकदा बघा और रिसॉल्व्ह करा. जर वेळ असेल ना तुमच्याकडं, ओके. तुमच्याकडे वेळ भरपूर आहे असं मला वाटतंय. तुम्हाला वाटतंय का नाही मला माहीत नाही. प्रॉब्लेम नंबर 1 रिसॉल्व्ह करा. ओके. बघा एकदा, परत रिसॉल्व्ह पण करा. आणि देन प्रॉब्लेम नंबर 2 क्वेशन रीड करून या फक्त. क्वेशन रीड करा फक्त. ओके. बाकी टेन्शन घेऊ नका. ओके. येस. सगळ्यांनी बाय करायचं हो. तुम्ही थोडं जास्त वेळ दिल्याबद्दल थँक यू. आय होप कोणाचं कॉलेज वगैरे नव्हतं. लगेच आता. येस. बाय, बाय. अँड थँक यू.